आणि केंद्र सरकारला कळवलं. त्याच्यामध्ये जवळपास 30-35 लोक असे होते, कंपन्या अशा होत्या की ज्यांच्याकडून पैसे काढले गेले आणि ती रक्कम 58 कोटीच्या आसपास होती. आणि ही माहिती संजय राऊतांच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरूपात दिली. त्याचा परिणाम एकच झाला, कारवाई झाली नाही, त्यांना आज जावं लागलं. त्यांना अटक करण्यात आली, 100 दिवस त्या ठिकाणी राहता आले आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं. त्यामुळे आम्हा लोकांना, अनेकांना ते वाचल्यानंतर कळेल की तिची स्थिती काय आहे. आणि ती स्थिती ही निश्चितपणानं दुरुस्त करायचा विचार आज न उद्या हा आपल्याला करावाच लागेल. त्यांच्या जेलमधल्या सगळ्या आठवणी आणि अनेकांची भेटीगाठी, त्यांचा अनुभव हा लक्षात येणार आहे. एकनाथ खडसे आमचे सहकारी होते. त्यांचे जावई हे इंग्लंडमध्ये होते. टाटा कन्सल्टन्सी या संस्थेमध्ये मोठ्या जॉबवर होते. खडसेंच्यावर इथं काहीतरी तक्रार झाली, त्यांना त्रास होईल असं कळलं आणि त्यांचे जावई लंडन सोडून इथं आले. आणि इथं आल्याच्या नंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यांचा काही संबंध नव्हता. त्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगवास त्या ठिकाणी आला. अनेक लोक त्या ठिकाणी होते. अनिल देशमुख इथं आहेत. अनिल देशमुखांच्यावर एका शासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार केली, यांनी 100 कोटीचा भ्रष्टाचार केला. आणि शेवटी केस जी कोर्टात गेली, त्याच्यामध्ये 100चा आकडा गेला, त्यातली 2 शून्य गेली आणि 1 कोटीचा भ्रष्टाचार हा त्यांच्यावर आरोप केला गेला. आणि आरोप करणारे जे लोक आहेत ते अधिकारी असे होते की राज्य सरकारने भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांच्या संदर्भात काही कारवाई केली, पण त्यांना राहावं लागलं त्या ठिकाणी. असे अनेक नावं सांगता येतील. भूषणचा उल्लेख या ठिकाणी केला, पण मला एका गोष्टीची गंमत होती की सगळी मंडळी त्या ठिकाणी त्रास होता, पण कधी नमले नाही, एकत्र राहिली, एकमेकाला धीर देत राहिली आणि त्या माध्यमातून त्या सगळ्या संकटातून ते बाहेर कसं निघतात या संबंधीची काळजी केली. हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे हे गेले 2 दिवस आपण वाचतो, टेलिव्हिजनवर पाहतो. मला आश्चर्य होतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक अजून न वाचता कसं समजलं मला माहिती. आणि प्रचंड टीका त्या पुस्तकावर आणि राऊतांसाठी गेले 2 दिवस आपण या ठिकाणी पाहतो. कुणी सांगितलं